वेलकम टू द न्यू ब्लॉग माय मित्रांनो. तर सकाळचे 5 वाजलेले तर करूया आजच्या ब्लॉगला सुरुवात. मी आता शेतातून रनिंगला चाललेलो आहे. बघू शकता तुम्ही काहीच दिसून नाही राहिलं आहे. सकाळचे 5 वाजलेले आहेत पळायसाठी. हे बघू शकता तुम्ही. तर आम्ही पळतो पोरं. तर चला पळूया, भेटूया तुम्हाला उजेड झाल्यावर. आणि तुम्ही बघू शकता की किती मस्त वातावरण दिसतंय. एकदम छान, सुंदर, अति सुंदर. तर मग मित्रांनो आता सकाळ झालेली आहेत आणि माझा मी व्यायाम करून चाललेलो आहे आता घराकडे. बघू शकता तुम्ही सकाळ किती मस्त झालेली आहे. आणि चला जाऊया आपल्या घराकडे. तर काय काय होतं आज एक्साइटमेंट, आपल्याला काय काय करायचं आहे ते आपण आज बघूया आजच्या व्हिडिओमध्ये. तर चला तुम्ही असं सपोर्ट करत राहा मला. एक दिवस मी खूप पुढे जाईन. मग आपण आता हे बूट चेंज केलेत आणि बूट चेंज करून चला आता निघूया घराकडं. तर इथून काहीच घ्यायचं नाही आहे आपल्याला. जर काही राहिलं तर मग डबल शेतामध्ये येऊया. तर मग मित्रांनो ही आपली गाडी. तर मग मित्रांनो मी आता आलो रे घरी. आणि घरी आलो तर बघतोय तर आई अजून झोपेर आहे. तर मग मित्रांनो सकाळचे वाजले 7. बघू शकता तुम्ही आमचं घर किती मस्त आहे. दरवाजा पण नाही त्याला बरोबर. सकाळचं वातावरण बघू शकता किती मस्त आहे. छान छान. ही आहे आपली गाडी सुझुकी माय जान. आणि मित्रांनो हा आहे मी जो की झालोय उलटा. निघलो होतो हे बघू शकता तुम्ही खत. आणि इतकं हे झालं ना की हे रस्ता बघू शकता तुम्ही. जर का खताचं पोतं खाली पडलं तर वर ठेवायला पण कोणी नाही आहे. आणि मी एकलाच तर चला याला घेऊन जाऊया पटकन शेतामध्ये. रस्ता खूप खराब आहे आणि गाडीवर मी एकलाच आहे. हे बघू शकतो आजूबाजूला कोणीच नाही आहे. इकडं मी एकलाच आहे. तर चला जाऊया खत घेऊन शेतामध्ये. तिथे गेल्यावर भेटतो तुम्हाला शेतामध्ये गेल्यावर. तर मग मित्रांनो आपण आलो शेतामध्ये. येऊन बघू शकतो तुम्ही वातावरण किती छान आहे. इथं मग गहू आहे. कुठून पण येते. इथं खताचं पोते ठेवलेलं आहे. आणि आपण आता चाललेलो आहे घराकडे जाय गेल्यावर बघूया आता इकडच्या शेतात जायचं आहे का खाली जायचं आहे. इकडं परडत एक आहे आपलं नेट आणि इकडं पण आहे आपलं एक नेट. इकडं 2 आहे, इकडे 1 आहे. मग आता दोन्ही इकडं कुठं जायचं तर आधी घरी जाऊया आणि मग बघूया. आपण ते खताचे पोतं टाकून दिलेले आहे आणि आता जाऊया. इथं खत फेकतीन आता ती. आपली गाडी. चला जाऊया घरी. तर मग मित्रांनो चला हे नोझल घेऊन जायचं आपल्याला आता शेंदूर येऊन म्हणजे नीट करायला. तर याच्यावर बसून जाऊया आपण आता पटकनपणे. पहिले बांधून घेऊया. बांधता तर नाही आले मला त्याच्यामुळं आता ते पुढंच घेऊन लागत. आणि पुढं घेऊन जाऊया त्याला नीट करायला आता. तर चला मग टाईम न वेस्ट करता निघूया आपण. आपण चाललो रस्त्यानं. हे बघू शकता तुम्ही. हे नोझल घेऊन चाललोय मी नीट करायला आता. थोडा नाश्तावर चाय पाणी म्हणजे चाय पिला मित्रांनो. त्याचा गुळाचा भरपूर. मित्रांनो हे झाड बघू शकता तुम्ही. याची जी फळं येत नाही मित्रांनो. मग आपण आता घरी गेलो. घरून डबल शेतात आलो. शेतातून आता तुम्ही बघू शकता की आपण आता उतरूया विहिरीमध्ये. आणि विहिरीत उतरून बघूया की विहिरीचं वातावरण कसं आहे आतून. तर चला मग भेटूया विहिरीमध्ये आत गेल्यावर. मित्रांनो खूप भेव वाटत आहे. खाली आलो मी आता विहिरीमध्ये. हे बघू शकता तुम्ही विहीर आपली. खूप मोठी विहीर आहे मित्रांनो, लहान नाही आहे. हे बघा पाणी किती मोठं आहे याच्यात. दादा इथपर्यंत मित्रांनो हे किती हात आहे. 20 हात आहे मित्रांनो इथपर्यंत. इकडे बघू शकता तुम्ही. मोजा किती इथं. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 हात आहे मित्रांनो इथपर्यंत. 70 फूट विहीर आहे. अजून भक्कम खोल आहे आत. चला जाऊया आपण. आपली वर जायची इथून आहे. इथून आता वर आलेलो आहे आणि वरचा नजारा बघू शकता तुम्ही. खूप दमलं मी कारण की लय खोल आहे मित्रांनो ते. बघू शकता तुम्ही. तिथे गेलतो आपण यानं वर आलो. तर बघू शकता तुम्ही आता. हे माझं बूट, हे माझी टोपी
आणि हो आहे मी. चला जाऊया आपण आता आपलं काहीतरी काम करूया, जेणेकरून दमला आला भी वाटत आहे खाली गेल्यावर कोणी नाही सोबती. चला काहीतरी पाहू, काहीतरी काम करू आणि भेटू तुम्हाला नंतर. आता आली आपली लाईन आल्याबद्दल धन्यवाद लाईनला. आणि भिजवाय आपण आता आपलं काय जे आपल्याला ते भिजवायचं आहे ते. तर चला करूया आपली जर्नी चालू. तर मग करूया मोटर चालू. इथं आपली मोटर आहे मित्रांनो, बघू शकतो तुम्ही. इथं बोर घेतलेलं आहे आपण आणि आपल्याला भिजवायचं आहे हे. चला पहिली मोटर चालू करून पाहूया मोटर चालू होते का. तर मोटर चालू झालेली आहे मित्रांनो, फुल प्रेशरमध्ये. करूया आपण. तर मग हे जोडूया याच्यामध्ये. चला करूया चालू. मित्रांनो मोटर चालू झालेली आहे. ही आपली लहानशी पाईपलाईन, जेणेकरून आता तिकडं आपलं खाली पाणी जाईल. तर चला मग जाऊया खाली आणि मग बोलतो तुम्हाला. खूप आराम झाला आहे आता, एनर्जी आली लय मोठी. चला मग भेटूया खाली गेल्यावर. मित्रांनो किती आनंद होतोय ना की आपलं जे काम करतो त्याला फळ भेटणं म्हणजे चांगली गोष्ट असते. बघा मी इथं मोटर चालू केलेली आहे. ते एक चिमणी पाणी प्यायला आलेली आहे. चिमणी ताई पाणी पे तू. मी तुला काहीच करत नाही पण ती मला भेट आहे मित्रांनो. ती बघू शकता तुम्ही, तिथं उडून राहिली. डबल एक आलेली, ती गेली तिकडं उडून. हे बघू शकता, हे आपलं पाणी चालू आहे आता इथं. आणि मी करत आहे एन्जॉय. आपल्या शेतामध्ये काम करायला मित्रांनो खूप आवडते, पण शेत 2-3 एकरांनी जास्त पाहिजे मग खूप मजा येते. पण मित्रांनो आपलं पण होईल, कारण की आपल्या पण मनगटात ताकद आहे. आपल्याला लय मोठं अचिव्हमेंट करायची आहे. आपल्याला गाडी पण घ्यायची आहे. आपल्याला गाडीचं लय स्वप्न आहे, नाद आहे मला गाडीचा. आणि ट्रॅक्टरचा पण नाद आहे मित्रांनो. तर मग आपल्याला ट्रॅक्टर आणि गाडी दोन्ही संगत घ्यायचं आहे मित्रांनो. गाडी कोणती घ्यायची आणि ट्रॅक्टर कोणतं घ्यायचं हे सरप्राईज राहणार आहे, कारण की हे 2-3 वर्षात संभव आहे. माझ्याकडे तितके पैसे नाही की मी ते अफोर्ड करू शकतो. म्हणजे की शेती काय आपल्याजवळ जास्त नाही आहे, 1.5 एकर शेती आहे सगळी जास्त. हे जे सागाचं झाड दिसतं इथपर्यंत आणि तिकडं तिथपर्यंत, हे जे लाल लाल दिसते ते त्याच्या लोक. आणि इकडे ह्या सागाचं झाडं लोक बस. आणि इकडे हे बोर ते झाड दिसते ते मोठं तिथं रोक बस. इतकी शेती बघतो मित्रांनो आपल्याकडे. चला मग करूया. तुम्ही ब्लॉग एन्जॉय करा. मी तुम्हाला थोडी का होईना पण माहिती आता इथं देत राहणार आहे. तर आपली मोटर आता इथे बघू शकतो तुम्ही अशी चालू आहे. बोर आहे मित्रांनो हा. तर बोर असा चालू आहे आणि ही आपली विहीर आहे. तर इकडे आपण आता या लसणाला पाणी सोडून राहिलेलो आहे. लसणाला पाणी सोडणं झाल्यावर मित्रांनो आपल्याला टमाटर भिजवायचे. टमाटर भिजवताना तुम्हाला सांगतो मी बरोबर. बघू शकता तुम्ही किती पाण्यावर आलं होतं. पाणीच नाही भेटलं याला 2-3 दिवस झाले. हा लसण आहे मित्रांनो, इकडं लसण म्हणतात त्याला. आणि तुम्ही बघू शकता की आपलं जे वावर आहे ते खूप उरलेलं आहे, कारण की आपल्याला खूप जास्त पाणी नाही आहे. त्याच्यामुळं आपल्याला पाणी द्यायला इथं याला जास्त परवडत नाही. जितकं पाणी भेटतं आहे तितकं आपण थोड्या याच्यात उत्पन्न घेत असतो. तर मग मित्रांनो तुम्ही बघू शकता की मी आता इथं पाणी देत आहे आणि आपल्याला तिकडं पण जायचं आहे पाणी द्यायला. तर मग याला जास्त टाईम लागून राहिला आहे, कारण की याला 2-3-15 दिवस झाले मित्रांनो याला पाणी भेटलंच नव्हतं, कारण की लाईन बरोबर नव्हती. आणि मी आज बंदा दिवस घातलेला आहे आपल्या याच्यासाठी की मी इथं बसून पाणी देऊ शकेन याला. तर आता ही झाडं बघू शकतो तुम्ही किती मस्त टवकारली आहेत. चला मग आता याचं पाणी देणं झालं की आपल्याला ती मल्चिंग पांगुली ना पण ते भिजवायचं आहे. आणि तुम्ही असंच आपल्या व्हिडिओमध्ये बनून राहा. मला खूप आनंद होतो आहे तुम्ही आपले व्हिडिओ पाहता. चला असेच नवीन कॉन्टेक्ट मी तुमच्यासाठी घेऊन येत आहे. आणि कॉमेडी पण येते मित्रांनो. व्हिडिओमध्ये जर कॉमेडी करायची असेल तर मला सांगा तुम्ही. कॉमेडी पण आपण करत जाऊ आणि व्हिडिओ पण करत जाऊ. चांगली गोष्ट असते. गावाकडचं वातावरण खूप छान असते मित्रांनो. बघायचं असेल तर तुम्ही मला सपोर्ट करा. तर मग मित्रांनो आता गेलेली लाईन आणि आपण झालेलो आता रिलॅक्स थोडंफार. आपलं तिकडचं भिजवणं झालेलं आहे आणि आता आपल्याला भिजवायचं आहे टमाटर. टमाट्यामध्ये आपल्याला की कमीत कमी 4-5 घंटे पाणी सोडणं लागेल तेव्हा ते लवकर भिजन. आणि ते झाल्यावर आपल्याला मग मोटर बंद करून टाकायची. आणि इथंच मग इथंच आजचे दिवस आपण इथंच मुक्कामी आहे. आपल्याला काही घराकडे जायचं नाही आहे आणि घरी काय आपलं काम बी नाही आहे. मित्रांनो तुम्हाला एक गोष्ट दाखवायची आहे. हे बघू शकतो दोडका केवढा मोठा झालेला आहे. खूप मोठा दोडका आहे. चला मग लाईनीची वाट बघूया आणि मग नंतर करूया मोटर चालू.
तर मित्रांनो भेटूया तुम्हाला मोटर चालू झाल्यावर. नंतर आपलं सगळं सामान इथंच आहे मित्रांनो. आपल्याला काही आता जेवण करायचं काम नाही आहे दुपारी. जाऊ नाही तर मग गाडी आणली आपण इथं आणि पटकन जाऊन 2-3 पोळ्या घेऊन येऊ आणि इथंच जेऊ आणि मग नंतर भेटतो तुम्हाला मित्रांनो लाईन आल्यावर. तोपर्यंत एन्जॉय माय ब्लॉग. आता लाईन आलेली आहे ना, आपण करूया आता मोटर चालू या टमाटरमध्ये. हे बघू शकता तुम्ही आपली मोटर झालेली आहे चालू. जेणेकरून हा क्वाक इकडे देऊया फिरून. मिनटं थांबा फक्त. हे क्वाक आपण इकडे फिरवला आहे. आता पाणी जाईन आपलं याच्यामध्ये. पाणी अजून आलं नाही. पाणी येत नाही वाटतं मित्रांनो आता. पाण्याची आपल्याला गरज बी नाही आता. तर मग मित्रांनो आता लाईन आलेली आहे. खूप टायमापासून लाईन गेलेली होती. तर चला मग आपण जाऊया आता शेतामध्ये आपलं आतमध्ये आणि बघूया काय काय चालू आहे काय काय नाही. तर तुम्हाला मी सांगतो स्टेप बाय स्टेप. हात बघा कसे काळे झालेत. तर कामामध्ये होतच असते. तर चला तुम्हाला दाखवतो पाणी कसं टपकत आहे, कसं पाणी चालू झालेलं आहे. याला करून टाकूया बंद. तेव्हा या नळ्यातून पाणी येणं चालू आहे. नाही बघू शकता तुम्ही इथे पाणी टपकणं चालू झालेलं आहे. इकडे पण चालू झाले असं मित्रांनो. इथं पण एक कॉक चालू आहे. हे बघू शकता तुम्ही मित्रांनो. जेणेकरून आपलं पाणी चालू झालेलं आहे. हे बघू शकता तुम्ही की आता हे काय मिळेल माहिती का. हे नळी छत्री कुठे कुठे छत्री ती नळी लावून लागते मित्रांनो. टाकूया सध्याचं बंद करून. इकडे नाही जाणार पाणी. मस्त पाणी. तर बघू शकता मित्रांनो आपलं शेतामध्ये पाणी चालू झालेलं आहे. तुम्हाला दाखवतो मी भिजल्यावर. तर कसं दिसते मित्रांनो वातावरण तुम्हाला दाखवतो. पाणी चालू झालेलं असेल एका ठिकाणी. तर मग मित्रांनो आता याच्या पुढं जर व्हिडिओ नाही झाला आपल्याकडून तयार तर मला हे करा तुम्ही. पण मी आता शेतातच राहणार आहे. तर मग 100% मी आता व्हिडिओ बनवणार असे. तर चला मग जाऊया. मोबाईल चार्जिंगला लावूया. मोबाईलमध्ये चार्जर फक्त 20% आहे फक्त. त्याच्यामुळं आपल्या मोबाईलमध्ये हे नाही आहे. तर एकदा जाऊ मोबाईल चार्जिंग करू आणि मग तुमच्यासमोर मी बोलतो. तर माझा व्हिडिओ सबस्क्राईब करा तुम्ही आणि लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. तर चला भेटूया तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. म्हणजे उद्या भेटतो मी आता. हा ब्लॉग तुम्ही बघा. चांगला वाटला तर लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा.